आली वाटते छकुली, दिसून काय शकते मी वाटते का उन्हाची नाही आली वाटते, हे आली वाटते आंब्याच्या रसाला आले वाटते लेकरं. बसले का हो मामी? हो छकुली बसली, काम धंदे झाले गमे नाही बसा म्हटलं, बाहेर येणार जाणार दिसते म्हणून बसली बाहेर. कधी आली हो तू? रात्री चालू आम्ही, मग काय निघालोच नाही. आता मग चल म्हटलं हिच्या घरी आता खेळाले म्हणून आलो इकडे, तर तुम्ही दिसले, तुम्ही बोलल्या तुमची पोरगी कुठे गेली? पोरगी गेली ट्युशनले, तिचे ट्युशन आहे ना, 10वीत गेली ना माझी पोरगी, तुला माहित नाही काय 10वीत गेली ना. तिला बिचारा वेळच नाही राहत, ट्युशन येऊन आली का पुस्तक काढते अजून अभ्यास करते, खेळायलाच नाही भेटत. आता लय मोठी झाली ना, तुम्ही लहान नाही, तुमच्या एवढी असताना खेळले खेळे ना. हो मामी, मग आम्हाला करावं लागते, मोठं झालं म्हणजे आताच खेळायला भेटते, मग आम्हाला अभ्यासच करावं लागते. आता सुट्टी आहे म्हणून, नाही शाळेतच जावं लागते, ट्युशन आहे ते, मग काय आम्हाला फिरायला भेटते काय? आताच भेटते, मस्त मामाच्या घरी आल्या दिनाने करायला भेटते. छकुली तू आता 8वीत गेली, 2 वर्षानंतर तू 10वीत जातो. आता येऊन आली मी मामाच्या घरी, काय करतो मग आले नाही भेटत, आताच यायला भेटते मामी, मग आले नाही भेटत. माझ्या पोरीला पाहिली म्हणून चल चल तर माझी पोरगी ये नाही म्हटलं, मला बदमाश होती पहिल्यापासूनच, ये नाही माझ्या संग, मला एकटीलाच जा लागे. मला नाही गमत बाई माझ्या मामाच्या घरी, मला नाही गमत, मी घरीच राहत असतो. हिच्या घरी तर लय जणी आहे, हिच्या मामाच्या घरी तरी जात नाही पट्टी, हिची माय किती नंद लावते चलव चलव तरी जात नाही ना. हे काऊन जात नाही तर मला काय माहित काऊन अशी आहे हे. चल ना छकुली, यायलेल्या गोष्टी ते तुला पकवते, ये चल ना, सांगून दे आम्ही चाललो म्हणून खेळाले. तू मम्मी मग ये जो मामा घरी नाचतेले जो येईल ना मम्मी येईल. छकुली ते आईले सांगू दे, ते आईले पाठव जो घरी, नाही तर सांगशील नाही माय काही जाणं नाही होत तिकडे, ते आजीच्या घराकडे सांगू दे आईले. हो मम्मी सांगन ना आईले, काय मम्मीनं बोलावलं म्हणून ये मग. मला गावले जा घुमून नाही आलं, माईची लई इच्छा ये करून आली, पण नाही मन करून आलं, पण पोरीची ट्युशन आहे, त्या पोरीलेच ट्युशनले जाणं, तिकडून आल्यावर स्वयंपाक करणं, बुडीच्या इकडून झालं असतं तर मला काहीच नाही राहिली असती. काहीचीच आहे ना, माणसाचं योगात होते, वावरातून आल्यावर जेवायला नाही तर माणसाला स्वयंपाक करायला लागते. जाऊ दे 8 दिवसांनी पाहतो, जाऊन पाहतो गावले, 1 दिवस राहील आणि वापस चल येईल. घाई सांगते बाई, मायले 5 मिनिटं बसू नाही देत ना, नवाडा आहे ना तर ऐकतच नाही. फक्त त्याच्या मायपाशी म्या ओढून आणला, नाही तर अजिबात ऐकून नेला. असं वाटून आलं दणके द्या, निरा लढते, तिच्या अंगाला चिपकते, एक काय पाशी नाही. त्याचे आप्पा फिरायला नेतो म्हणते तर फिरायला नाही, म्या त्याला धरला न ओढला न आणलं फिरायले. तसा तो दुकानातच पाहिजे त्याला, निरा बेकार सवय लावली त्याच्या घरच्यानं. निरा बिस्किटचे पुढे नेन ते घरी आणा, पण दुकानात नाही न्या लेकराले. जाऊ दे ना, त्याच्या घरी हाय म्हणून देते, आपण म्हणाव नाही. आपल्यासारखे एखादीनं सांगत गेला तर हिची आजी अशीच म्हणते, असं होते, म्हणत नका जात जाऊ तुम्ही ताई, निलिमा ताई म्हणत नका जात जाऊ तुम्ही. अरे बेकार सवय चांगल्या नाही ना, येतोय नाही ना, निरा चिडचिड चिडचिड करते. चिडचिड केलं मस्त मोकळं खेळत नाही, निरा माईच्या अंगापाशी, माईले मोकळ नाही राहू द्यात. नाही ना, आता किती दिवस आहे तो म्हणे 15 दिवस काम करते. निरा काम करू करू जीवन नाहीत का वन, हे लेकरू असं चिडचिड चिडचिड करते. निरा पोरीबाईच्या मांग चिडचिड चिडचिड म्हणे, मी राहतो म्हणे आई 15 दिवस, राहू दे म्हणे, त्याच्या बाप्पाला तेच काम आहे म्हणे. 8 दिवस राही म्हणे, मी नाही राहत म्हणे 8 दिवस, मला आता 15 दिवस राहायचं आहे म्हटलं म्हणे, तुम्ही ये जा मग न्या आले म्हणे. अशी म्हणे तिची माय, आता किती दिवस राहते आणि किती दिवस नाही. राहीन तो, आज त्याचा पहिला दिवस आहे ना, राहीन राहते. ये रे बाबू, काऊन रडतो रे, काऊन आईपाशी राहते, ये ना बाबाशी. मस्त गोष्टी सांगते आजी तुले, हे जाय बरं, मी काम करतो, देतो आजीपाशी. आजी बसलीच आहे, घे व. लेकराला काय समजते, चांगलं त्याला प्रेमानं चोपडा लागते. पाय बरं कसं मस्त माझ्यापाशी बसला, आडवं घेतलं म्या, नाही तर लेकरू आडवं घेतल्यावर लढते. पाय बरं कसं मस्त बसला, जाय काम कर, तोपर्यंत मी त्याला वागवतो चांगलं, मस्त त्याच्या संगत बोलतो मी. ले बल्ला लेकराचा हरी काय, पण सविता लय सॉरी काही नाही, बरोबर त्यापाशी बाई किती मस्त गुच्छ बसला. नाही तर कोणापाशी जाय नाही, त्यापाशी गेलाय पण मस्त बसला. चांगला आहे, हुशार आहे मेहनत, तू चांगला आहे ना रे बाबू. हो आजी राय आजीपाशी खेळ, मी येतो. कोण लढतं रे बाबू, कोण लढतं, कोण बम्माच झाला तू, एवढा बम्माच कोण झाला? लढ ना तू वागोले, तूही मोठा चांगला आहे, दमू आहे तू, दमू आहे, बम्माश आहे. लढत कोण असते बाप्पा, आईला कोण आटत तू बम्माच झाला, देऊ का दंका देऊ तुले. दिल्ला वाटते त्या बशानं, निलिमानं, तिच्या जीवारच येते, नातू आला का, नीरा मारमूर करते त्या पोराला, एवढं चांगलं लेकरू, नीरा मायले चिपकते करते. आता 2 दिवस चिपकतच असते, लावलं त्यापाशी कामी, लावलं वाटते त्यापाशी कामी तिनं. असं म्हटलं मापाशी द्या म्हणून, तुम्ही कामं करा म्हणून मागून आली. आता बाबूला रिकामी म्हणून मागून आली, माहीत तरी होती काय काम असलं म्हणजे. जाऊ दे ना, आम्हाला हरी काय लेकरायचा, मोठा चांगला आहे, मस्त आहे, पण आहे ना, हुशार आहे. दी पाहिलं का तसंच करते, माय मारलं ना तिनं तर मन दुखलं हो लेकराला. मारावं काय लहान चुकला आहे तो, काही एवढं समजते काय? तशीच करे, पहिले स्वतःच्या लेकराला तशीच मारे, माय
बरं तुम्ही लक्ष नका देत जाऊ. भांडणाचं काम वाटते बरं, बोलत नका जात जाऊ. जाऊ दे ना, करू दे तिला काम. तशी तिला सवय आहे नस नस करायची. लेकराले आमचंच लेकरू जायचं नस नस पात साकळून दे करायच्या बाहेर. मुलीचं खेळाले आलं काय आंब्याच्या रसाला एकच जात बाप्पा. इच्छा लय ऊन आली जाऊ बनून, पण काय हो भाकरीचं साई ना माणसाचं लेकराचं. आता माझी बुडी बिमार आहे म्हणून, नाही तर माझी बुडीच करे हो. आता टेन्शनच आहे मला, नाही तर मी राहू ना चांगली 15-15 दिवस राहू नाही काय गेली म्हणजे. पोरगी काय हो, पोरगी करते ना तू जाणं. पोरगी तर करतेस, पण तिले विचार दगदग नाही का हो. गावले जा लागते दुसऱ्या, तिथून ट्युशन येऊन या शाळेचं. आता टेन्शनच आहे ना, 10वीत आहे तर अभ्यास करा लागते तिले. तिच्या मागं दगदग होते. मग जाईन म्हटलं एखाद्या दिवशी, एक दिवस राहीन आणि चालली. माय आईची लयशी इच्छा आहे तर असं करजो. मग काय करता आता पर्याय नाही तर जात असेल तर जाय 2-3 दिवस. मी स्वयंपाक करून देईन त्या घरी. नाही नाही, तुमच्या सुनील माहीत झाली तर तुमचीच घोडपिरा कारण कायले बाप्पा लोकांच्या घरी स्वयंपाक करायला जातं आणि घरचा स्वयंपाक नाही. मग तुला डोक्यावर घ्यायची सवस आहे. कायले नाही बाप्पा, राहू दे त्या. तू करू नको, मी एक दिवसाची जाईन, पण त्या घरात काही भांडण लावू नको घेऊ मायानं. तू बोलली ते खरंच आहे. हा तिच्या डोक्यावर बसते कुठे गेली तर मी करू लागाले. कोणाला दिलं घेतलं तर तिच्या जीवावर शेती जाऊ दे. ते बरोबर आहे. तुला माहिती आहे ना माझ्या घरचा तमाशा कसा आहे तर. नाही तर माझी इच्छा आहे तुझा स्वयंपाक करून द्याले. मला असं वाटते ना, एखाद्या वर्षी नाही गेलं तर काय होते, पुढच्या वर्षी जाईन. मी पोरगी 11वीत गेल्यावर जाईन. मी सुट्टी राहते तिला उन्हाळ्यात पुढच्या. हा तसं होते, मग जास्त दिवस राहायचं. दिली काकूचा नातू केस मस्त त्याचे लय वाढले हो. हा थोस वाटते मला, वैकू नाही आला वाटते. थोस पण मला असं वाटून आलं थोस बा म्हणून. तिने आणलं वाटते. सविता काकू लाड करून आली. लाड करून आल्या सविता काकू नाताचा. काय करावं आता, कामधंदे झाला ना त्यालाच वागवा. मग दिली बाप्पा तुमची नात. सकाळी झाली आज. त्याच्या आजीनं मारलंय त्याले चप्प. आज साला मायलीची पक्के करते ना. आता एका दिवसातच तो काय होईन का नवाडा वाटते ना त्याले. लहान आहे तो, काही एवढा मोठा आहे का माराव नाही बाई. निलिमा काकू बोललं वाईट आता निलिमा काकूच आहे. ते लेकराले म्हणजे हाकलून देते नीरा. कधी पाहिलं काय उलीस खेळून नाही देत. मला वाटते कला उलीचा कसला आहे लेकराचं दंड वाटते. घरात आलं म्हणजे लेकरू देते. जायचं घरी असं हाकलून देते नीरा. मला वाटते बाहेर खेळाले. त्याने म्हणे ना त्याला फिराले. आप्पा जात वाटते आप्पा बशी जा. आयो कसा हरी काढला आप्पा बशी गेल्याबरोबर बोलला तर काढून आला. हा लेकराला हिंडाचा हरिकच असते. आईस्क्रीम घेऊन देऊ का बाबुली? आईस्क्रीम खाता काय तू? कुपी इथली सुट नाही तर त्याला कुल्फी समजते. पाय हो कसं हुशार आहे. कालच्या लेकराला हुशार आहे म्हटलं. ती नणद नाही आली काय? त्याची साय आली तर काय सरकी राहते काय. नीरा फन करते. कधी पाहिलं काय आली नाही आली तरी बरी, नाही आलीलीच बरी. कशी बोलतो हो तू? काय तिच्या मायबापाच्या घरी येणार नाही काय? असं लागत असते मायबापाच्या घरी. पण लोकांच्या पोरावर एवढं सत्तर नाही करा. ती आली काय बोलत नाही. घुमण्यावणी दाखवते. मी काही भिकार चोटाची आहे का? बाप्पाच्या घरी होतं तसं होतं. हा सगळेजण आपापल्या परीनं बरोबरच असते. हे हिच्या बाप्पाच्या घरची लय श्रीमंत आहे तर मी माझ्या बाप्पाच्या घरची गरीब आहे. हा तिची शायनी आहे तशी तू ननद. शायनी तर आहेच. दियाली का बोलतही नाही. हा ती गोष्ट खरी आहे. पण तू कोण बा अशी बोलली? आम्हाला वाटलं म्हणून म्हणाल ते काय तिच्या मायबापाच्या घरी येणार नाही काय बा म्हणून. सांगू नये गोष्ट, पण तुम्हाला सांगतो गोष्ट तिची. काय सांगू नका, पण तुमच्या सांगतो मी. पण तो माझ्या सासूपाशी गोष्ट काढता नका, नाही तर गोष्ट काढता बाप्पा भांडण नाही व्हा. आजपर्यंत कोणाचं भांडण लावलं का हो? आम्ही भांडण लावलं काय? सांगतो काय कोणाला? आम्ही नाही सांगत बाप्पा भांडण मांडण. त्या सासूपाशी तर अजिबात सांगत नाही. असतो मी सांगतो ना. कधी आली काय हा काम तर करतच नाही. नको करू बा. पण लेकराले बिचारी माय लेकराले कायले मारावं? हा लेकराले मारते माय. काय काम आहे लेकराले? मी काय तिच्या लेकराले मारतो काय? 2 दिवस येते बा राहते. हा तिची पोट्टीले बदमाश आहे भेटलं. माझ्या पोराला मारतच राहते बिचारे. चांगली बोलत नाही. फुगली राहते. हा ते जेवायला केलं तशीच केली भाजी. कपडे धुवायला गेली तर कपडे हिसकून घेते. अशी करते ना. कोणाला राग नाही ना. हा काय हरी की नव्हतीचा मला कपडे नाही धुदेत का तुले? काहीच नाही. ताट वाढून दिलं तर ताटही जेवत नाही म्हटलं. बुडी डबल देते तिले ताट वाढून. जाऊ दे मग मी वाढतच नसतो. आपली किंमत नाही कायले आपण वाढा. मी नाही वाढत असतो. दिलं मी सोडून. हा ते आपला विचार नाही करत ना. आपण कायले करायचं ना. आपली काही इज्जत आपण आपल्या हातानं कमी करा. मी नाही बोलत असतो. ते आली काय मी गावी चालली जात असतो. येऊ देत नाही. आली ते माहित असलं मला येते बा म्हणून मी चालली जात असतो आता माझ्या आईच्या घरी. मला पटलं बाई. ते आपली काही वाट नाही पडताना आपण काय रे करतच ते बरोबर आहे. तिला काही वाटत नाही. भाऊ जाऊ बा आपली भाऊ आहे असं वाटत नाही ना. मग काय ते पाहिजे असं मग काय तू जाऊ दे. आपली किंमत नाही करत. तू तिच्या घरी गेलती नाही काय एखादा?
गेलती तिच्या घरी, पाहिला ताल सारा तिच्या घरचा. हा उल्लीसक राहते. जेवायला आपल्या एखाद्या लेकरानं लाडू माडू घेतला तर अशी पाहते. आपल्या घरी नाही, आपल्या घरी कमी पडते का? आपल्या घरी नाही, आपल्या घरी लय मोठा आहे आणि तरी आम दाखवते नाही एवढी. लय अगो आहे ना, तुम्हाला माहित आहे किती शिष्टपणा दाखवते. अशी करत राहते. जाऊ दे ना, तू त्या घरची मी माझ्या घरची. मी नाही बोलत असतो, ते माझ्याजवळ बसली तुम्ही बोलत नसतो. सोडलो मी आता. नाही पाहिजे बाई ननद चांगली, घेऊन देऊन चालणारी पाहिजे बाप्पा. आमची ननद चांगली आहे, आमची ननद कधी नाही. हा तिच्या लेकरासाठी आणून तेच माझ्या लेकरासाठी आणते. अशी स्वभावना चांगली आहे. हा तिच्यापाशी पैसे नसते हो तरी देते 10 रुपये माझ्या लेकराईले. नंदीचा हरिक, मा घरचीचा कायचा हरिक मला नाही येत हरिक. रागच येते काय कुत्रे आणि राग येते हो बाई मला. आता आमच्यापाशी म्हटलं तर म्हटलं बाई एखादी दिवशी असं म्हणत नको तू काय कुत्रे आणि राग येते म्हणून. बाय बात शेती तर लावते पाहिजे बाप्पा. आता तुम्ही सांगत नाही म्हणून तुमच्याशी म्हटलं बाप्पा. मी काय म्हणतो, माझ्या घरची बुढी माझ्या सांगत भांडायचीच असं तिले माहीत झालं तर. माई पोरगी त्या डोक्यावरच बसते म्हणून तशीच बडबड करते मले फुकटची. वावरात गेले माझ्या माणूस येईन आता. चल चहा मांडून देतो. अशी तू करतो वा, कोणाचं येण्या जाण्याचं सगळेच करतो ना. चुलत नंदा पसते नाही, सक्की नंद नाही पसली असती का काकू. त्या मला किती जवळ करते म्हटलं. त्याच्या घरी गेली तर साडी हे ते किती केलं म्हटलं. हा जेवायला पाहून जा त्याच्या घरचे भाऊजी मस्त आहे. आनंदात हे करते वहिनी. मला भल्ला हरी किती त्याच्या घरी, हिच्या घरी जाऊ नाही वाटत मला. असं ना सक्की नंद मी जातच नसतो. हा चल म्हटलं कार्यक्रम असला तर मी तब्येतच बटली म्हणत असतो माई. काय हरी की ते बरोबर आहे.